जय शिवराय मित्रांनो, सगळ्यांना शुभ प्रभात. तर 9:30 वाजलेत. लॉग इन केलंय आणि लॉग इन करताच आपल्याला दोन मोठ्या ट्रिप्स पडल्या होत्या. 450, 240, पण आपण एकही उचलली नाही. तुम्हाला माहिती आहे, आपण लहान लहान ट्रिप मारूनच बिझनेस करतो आणि आज पण तेच करणार आहे. तर जास्तीत जास्त आज अर्निंग करण्याचा प्रयत्न राहील. रोज सारखं नाही, रोज फक्त 6.5 तासच घेतोय आपण. आज जास्त मेहनत करायची आपल्याला. तर बघूया काय होतंय ते. लॉग इन करतोय लगेचच परत एकदा. पण आहोत आता रामकृष्ण मोरे सभागृहासमोर. 5वी ट्रिप आपण जस्ट संपवली. 56 रुपयाची ट्रिप होती. तर भावांना, आपण आहोत आता वाकडमध्ये आणि बऱ्याच दिवसांनी आपण या साईडला आलेलो आहोत. इंदिरा कॉलेजच्या बॅक साईडला. कस्टमरला आपण आणलं होतं DY पाटील कॉलेज रावेतवरून आणि ड्रॉप केलं आहे इकडं इंदिरा कॉलेजच्या पाठीमागे. 103 रुपयाची ट्रिप होती. तर आता इथून ट्रिप घेऊन जाऊया मित्रांनो, कारण एमटी जाणं आपल्याला काही परवडणार नाही आहे. तर वाट बघूया ट्रिपची कधी पडती आहे ते. आणि ही ट्रिप आपली होती 8वी. सकाळी आपण 7 ट्रिप मारून घरी गेलो होतो. आता डायरेक्ट 4 वाजता निघालो आणि ही 8वी ट्रिप उचलली. तर टार्गेट राहील आपलं 23 ट्रिप मारायचं. तर बघूया होतात का. मित्रांनो, आपण आहोत उद्यमनगर, पिंपरी नेहरू नगर येथे. म्हणजे नेहरू नगरच पकडा. तर आपण डायरेक्ट वाकड इंदिरानगर आपलं इंदिरा कॉलेजच्या इथून ट्रिप घेऊन आलो आणि 200 रुपये दाखवले. 11 किलोमीटरला 200 रुपये. काय रिझन आहे काय सांगते. 11 किलोमीटरला 200 दाखवले. मी उचलली पटकन. मी म्हटलं कधीपर्यंत 45 मारायच्या, धंदा होत नाही कवर लवकर. मी उचलली आणि चिंचवडचं डीमार्ट पासून मेट्रो स्टेशन पर्यंत एवढी ट्रॅफिक खतरनाक. ते कस्टमरला सांगितलं की असं आहे ट्रॅफिक आहे इथं. तर मला वाटलं तिथूनच घ्यायला लावेल, पण ते कस्टमर रस्ता माहीत होता. डीमार्ट पासूनच लेफ्ट मारला मी आणि त्या रस्त्याने आतून मोरवाडी तर्फे तिकडून हे कोणता रस्ता आहे अजमेराच्या इथून आलो म्हणजे 200 रुपये घेतले कस्टमरला. कस्टमरला म्हणलं थँक्यू, सपोर्ट केला तुम्ही. म्हणजे थोडक्यात की नाहीतर ट्रॅफिक मध्ये ना लय मला अवघड होतं. म्हणजे नको होतं. असं झालं असतं की कशाला आणली. तर 191 रुपये कस्टमर कडून घेतलेले आहेत. वरची काय ते प्रमोशन भेटलंय कस्टमरला. ओके, काम झालेलं आहे. 9वी ट्रिप होती. आता इथूनच फोटो टाकणार आहे आणि आपल्या इकडची ट्रिप उचलणार. आपल्याला ट्रिप बसली होती मित्रांनो की ययाती हॉस्पिटल, संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन. संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनच्या इथून आपण ट्रिप बसली आपल्याला गोटूला. आणि ती ट्रिप होती नक्षत्रम. बऱ्याच ट्रिपा पडल्या आपण उचलल्या नाही. छोट्या छोट्या ट्रिपा पडत होत्या. मी म्हटलं आपल्याला जायचं आहे तर कमीत कमी 80, 90, 100च्या ट्रिपाच घेऊन जायचं. कारण सांगतो तुम्हाला, पिंपरी मेट्रो स्टेशनच्या चौकात भरपूर ट्रॅफिक होतं. मी म्हटलं तिकडची जाऊन तिकडं अडकायचं नाही. तर डायरेक्ट 121 रुपयाची आली. पटपट आपलं 2दा 3दा त्याच्यावर दाबत बसलो. शेवटी आली आपल्याला आणि ड्रॉप केलं आहे. कस्टमरला 122 रुपये कॅश घेतलेले आहेत. आणि आता थांबलो आहे जरा 10 मिनटं आराम देतो गाडीला, कारण गाडी कंटिन्यू पळते आहे. गाडीचा पण विचार केलाच पाहिजे. शेवटी जरा इंजिन जरा शांत होऊ द्या. बघूया. तर भावांनो, बऱ्याच वेळाने आपण शूट करतोय. तर सांगतो तुम्हाला काय झालं की आपण प्रेमलोक पार्क वरून DY पाटीलकडे जातच होतो. बऱ्याच वेळाने आपल्याला ट्रिप पडली अर्ध्या तासानी, जी होती धर्मराज चौकातून एल्प्रो मॉल. ते 4 जण होते. त्यांच्याकडून 82 रुपये घेतले. ठीक आहे. आणि मग तिथून चाफेकर चौकात आलो. बऱ्याच वेळाने परत आपल्याला बऱ्याच वेळाने ट्रिप पडली, जी आपण गोटू लावलो होतो मुकाई चौकाचं. त्याच्यात आपल्याला वास्तू रिव्हरनेस्ट असं काहीतरी, रिव्हरनेस्ट सोसायटी, तिथे कस्टमरला सोडलं. 107 रुपये घेतले. आता एवढं ठीक आहे, मी सोडलं म्हणतोय, पण प्रॉब्लेम काय झाला सांगतो तुम्हाला. तर जे रिझर्ववर लागली गाडी कधी धर्मराज चौकात असतानाच. म्हणजे 3.5 किलोमीटर एल्प्रो मॉल आणि तिथून जवळ 6 किलोमीटर रावेत. 9 किलोमीटर आपण रिझर्ववर गाडी चालवलेली आहे. शेवटी आपण आता CNG भरलेला 300 रुपयाचा
आता 300 रुपयाचं का भरला फुलका नाही केली तर ठीक आहे, समजतं आपल्याला थोडक्यात की 300 रुपये आणि असं काही कुठं लांब आपण लोकलमध्येच बिझनेस करतो. आणि किती पंप आहेत आपल्या इथं, माझ्या इथं 2, डांगे चौकाचा 3, भक्ती शक्ती 4, निगडीचा 5, अजून तो थर्मॅक्सचा 6, आसपास तर 6 पंप आहेत. त्यामुळे 300 तर 300 ठीक आहे. तर असं तुम्ही नका करू, 9 किलोमीटर रिझर्व वर गाडी चालवायची म्हणजे अवघड आहे. नाही जर समजा इथला जर पंप बंद असता तर मग मला अवघडच काम होतं. पण नशिबाने पंप चालू आहे आणि सीएनजी भरलाय. आता चालू करतोय परत एकदा. मोठ्या मोठ्या ट्रिप्स मारल्यात मी आल्यापासून. 4 वाजता जेव्हापासून आलोय तेव्हापासून एक मारले 103 जी वाकडची होती, वाकडवरून नेहरू नगर दुसरी मारली 200 रुपयाची, आणि तिकडून प्रेमलोक पार्क आणलंय 121 रुपये, आणि तिथून चाफेकर चौक आणली, चाफेकर चौकातून रावेत आणली 107 रुपये. तर असे मारलेले. आता बघूया, आपल्याला राहिले तर बऱ्यापैकी 7 ट्रिपा राहिलेल्या आहेत, ऍटलिस्ट 19 तरी मारायच्या. तर मित्रांनो, वाजलेले आहेत 9:15 आणि अजूनही आपण ऑन फील्डच आहोत. मी आहे आता गणेशनगर रावेत, नाही रावेत नाहीये, हे आहे रावे मुकाई चौक साइड आहे. तर आताशी आपले 19 ट्रिप झालेले आहेत. झालं काय सांगतो, आपण दुपारी 4 वाजता निघालो होतो आणि मोठ्या मोठ्या ट्रिप्स मारत होतो. मोठ्या म्हणजे 80च्या वरच्या आणि 200च्या खाली, अशा 6 ते 7 ट्रिप मारल्या आपण. तर त्याच्यामुळे आपलं काय झालं की 19 ट्रिपाचं टार्गेट, 20 ट्रिपाचं टार्गेट ते कम्प्लीट नाही झालं. अजूनही माझे 20 ट्रिपचं टार्गेट कम्प्लीट झालेलंच नाही, 19च झालेले आहेत. पण इन्सेंटिव्ह घेतलेला आहे 150 रुपये. तर ओव्हरऑल आता थांबलो इथं मी. बिझनेसचं बोलायचं झालं तर 1487 रुपये आपले झालेले आहेत उबेरला, 150 रुपये ऑफलाईन बुकिंग झालेले आहेत. तर 1,500 क्रॉस झालेला आहे. सीएनजी 300चा गेलेला आहे आणि एक्स्ट्रा खर्च 100चा पकडला तर जो राहील तो आजचा आपला प्रॉफिट आहे. तर आज 6वा दिवस आहे आपला चॅलेंजचा, सोमवार. आतापर्यंत 7.5 तास काम केलेलं आहे आपण, आणि एखादी ट्रिप पडली आपल्या साईडची तर बरं होईल, अक्रोड स्टेशन साईडची. तर मग आपल्या 20 ट्रिपाचं टार्गेट पण आपलं कम्प्लीट होईल. तर ठीक आहे, वाट बघतोय. एवढा गारठा सुटलाय, आई शपथ खतरनाक, काही समजत नाहीये. म्हणजे नाही एवढा ठीक आहे, सर्दी आपलं हिवाळा पडणार नाही तर काय पडणार, ते तर होणारच आहे. तर वाट बघतोय, बघूया. ट्रिप पडली तर कळवेल तुम्हाला, नाहीतर मग एमटी जाणार घरी. घरून फोन येतोय की बाबा इतक्या दिवस तू लवकर यायचा, आज काय झालं, असं तसं. काय नाही, आता फक्त पैसा कमवणे एवढंच टार्गेट आहे मित्रांनो आपलं. बाकी काही नाही, फक्त पैसा कमवायचा आहे बस.